अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे की 2 फाईल तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. दोन्ही फाईलपैकी एक कोणतंही तुम्हाला जे अट्रॅक्ट करत असेल, कोणतंही असेल. हे आहे शंख, जे आपल्या देवपूजेमध्ये खूप महत्त्वाने पूजली जाते आणि खूप जणांच्या घरात सुद्धा असतात हे शंख. खूप महत्त्व आहे याला. आणि हे तुम्हाला जर अट्रॅक्ट करत असेल तर ह्याला तुम्ही चॉईस करू शकता किंवा याच्यासाठी तुम्ही पुढे जाऊन रीडिंग बघू शकता. हे आहे पाईल नंबर 1 आणि हे पाईल नंबर 2 आहे जे कवडी आहे. आणि आपल्याला हे सुद्धा आपल्या प्रत्येक कोवड्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी हे मान्यता देतं किंवा आपल्याला हे काहीतरी गायडन्स देत असते. जर तुम्हाला हे अट्रॅक्ट करत असेल तर तुम्ही हे सुद्धा सिलेक्ट करू शकता. हे नंबर हे कवडी जे आहे ते पाईल नंबर 2 आहे आणि शंख जो आहे तो पाईल नंबर 1 आहे. या दोन्हीपैकी एक कोणतंही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तोपर्यंत मी कार्ड शफल करून घेते आणि आपण पाईल नंबर 1 पासून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॉईस करा कोणत्या दोन्हीपैकी अट्रॅक्ट करत आहे तुम्हाला. कोणत्या गोष्टी तुम्हाला शंख अट्रॅक्ट करत आहे की कवडी अट्रॅक्ट करत आहे. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला बघायचं आहे आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे. कोणत्या गोष्टी तुम्हाला. पाईल नंबर 1 सिलेक्ट करा किंवा पाईल नंबर 2. जर त्यापैकी जर सिलेक्ट होत नसेल, 1 किंवा 2 नंबर सिलेक्ट करता येत नसेल तर शंख सिलेक्ट करू शकता किंवा कवडी सिलेक्ट करू शकता. कवडीच्या मनाने बघायला गेलं तर कवडी हे आपलं कोडं एखादं कोणतं असेल तर तुम्ही ह्या कवडीला कोडं तुमचं विचारू शकता जे की तुमच्या आयुष्याला निगडीत आहे. आणि शंख जो आहे त्याला आपल्या येणाऱ्या काळासाठी सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पाईल नंबर 2 जे आहे ते मी साईडला ठेवून देते. हे पाईल नंबर 1 आहे ते मी इथं ठेवते जेणेकरून तुम्हालाही दिसेल. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. हे आहे शंख, ज्याची पाईल नंबर 1 आहे त्याची आपण रीडिंग करणार आहोत. हे मी इथं ठेवून देते कारण हे खाली ठेवायचं नाही. त्याचं पात्र आहे त्या पात्रामध्ये ठेवलेलं आहे, ते साईडला असू द्या. श्री स्वामी समर्थ. पाईल नंबर 1 ची रीडिंग आपण घेणार आहोत. सेलिब्रेशन आहे. कोणतरी आयुष्यामध्ये येताना दिसतं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आहे जो सगळं चांगलं आलं पण हे असं का आलं. पाईल नंबर 1 साठी आहे ही रीडिंग. जस्टिस, न्याय. बट थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये आहे. ज्यांनी पाईल नंबर 1 सिलेक्ट केला आहे त्यांच्यामध्ये घरामध्ये ग्रहप्रवेश व्यवस्थित नाही आहे. घरातल्या कुठल्या गोष्टी व्यवस्थित नाही आहेत. दोघांमध्ये आपापसात वादविवाद, गैरसमज, एकमेकात मतभेद हे सतत होत असताना तुम्ही त्या गोष्टी फेस करत आहात जे की तुम्हाला त्रासदायक होत आहे. त्यातून सगळ्या गोष्टी तुम्ही फेस करता आहे. पैशासंदर्भात काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आत्ता घडत असतील त्यासुद्धा तुम्ही फेस करत आहे. पास्टमध्ये पण होते आणि आत्ता पण आहेत. गेले 10 महिन्यापासून असेल, 10 आठवड्यापासून असेल आणि येणारे ह्या गेलेल्या 10 दिवसांच्या नंतर सुद्धा असताना दिसत आहेत. 13 वर्षाची सुद्धा एनर्जी दिसत आहे. 13 वर्षाची कदाचित तुमची एनर्जी किंवा लग्न, मॅरिड तुमची लाईफ जी असेल ती 13 वर्षाची असेल. 13 आठवड्यांची सुद्धा असू शकते. 11 महिने, 10 वर्ष, 11 वर्ष, 2 वर्ष अशा काळामध्ये दिसते आहे. ही एनर्जी पूर्ण करंट एनर्जी आहे. ही पैशासंदर्भात तुमचं काही नुकसान झालेलं सुद्धा इथं दिसते. तुम्ही त्या गोष्टींवरती संघर्ष केला पण ती गोष्ट तुम्हाला भेटली नाही, तुम्हाला मिळाली नाही. तुमच्या मनासारख्या काही गोष्टी भेटल्या नाही. दुसरं असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या ती निगेटिव्ह गोष्टींमधून खूप त्रासदायक झाले तुम्हाला, ज्यापासून तुमचं अस्तित्व बदललं, तुम्हाला बदलण्यासाठी भाग पाडलं. काही लोक तुमच्या आडवी आलीत. त्यातून तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, जे तुम्हाला करायचं होतं ते सिद्ध करता आलं नाही आहे. खूप जणांनी तुमचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही करणार होता ते वेगळ्या मार्गाने फोकस देत गेल्या आणि तुमचं लाईफ कुठेतरी डिस्टर्ब होत गेलं. आणि दुसरं असं आहे की तुमच्या पार्टनरकडून किंवा तुमच्या घरातल्यांच्याकडून तुम्हाला इतका त्रास झाला की तुम्हाला जे हवं होतं ते मिळत गेलं नाही आहे. त्यातून तुम्ही मागे पडत गेला, मागे खेचत गेला
तुमच्या अस्तित्वावर तुम्ही टिकून असताना सुद्धा तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यात आलं, मूव्ह ऑन करण्यात आलं. तुम्ही स्वतःहून कोणत्या गोष्टीत मूव्ह ऑन केलेलं नाही आहे. इथं तुम्ही प्रेशर एकदम प्रेशर जास्त आलं, त्यामुळे तो विषय तुम्ही सोडून दिला, तिथं स्टॉप केला. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये इथं होताना दिसत आहेत, ज्या की तुमच्या आयुष्यात खूप त्रासदायक होत्या, खूप वेदनादायक होत्या, ज्या की तुम्हाला त्या सहन होत नव्हत्या. अशा वेळेस अशा रडत खडत तो प्रवास जो होता तो तुम्ही तिथं अजूनही करण्याची ताकद होती तुमची, पण तो प्रवास तुम्हाला तिथं सोडून द्यावा लागला. कारण तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत होत्या त्याला तुम्ही फेस केलं असतं, पण तुम्हाला ते सोडून देण्यासाठी भाग पाडलं. खूप त्रास देण्यात आला, खूप म्हणजे खूप म्हणजे तुम्ही हतबल झाला त्या सगळ्या गोष्टीला. हतबल झाल्यामुळे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून नंतर तुम्ही स्वतःहून सोडून दिल्या त्या गोष्टी. परत तुमच्या आयुष्यामध्ये फार मला त्याचं जास्त करंट एनर्जी अशी दिसते की तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आलेला आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला सावरलं आणि तुम्ही ही आधीची पास्टमधली जी एनर्जी होती, निगेटिव्ह एनर्जी, ती सगळी सोडून दिली आणि नवीन लाईफ सेटल केली. ह्या सगळ्या गोष्टी इथं होताना दिसत आहेत. आणि त्यात ते पास्टमध्ये जे काही झालं त्यात निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह गोष्टीचा वास दिसतोय, निगेटिव्ह गोष्टी तुमच्या फॅमिलीवर हॅवी झाल्या, तुमचा निगेटिव्ह गोष्टींमुळे तुम्हाला बाहेर पाडण्यात आलं, बाहेर त्रास देऊन तुम्हाला बाहेर काढलं, तुम्हाला त्यातून वेदना खूप त्रासदायक दिल्या, जे की तुमच्या आयुष्यात ह्या इतक्या तीव्रतेने वेदना तुम्हाला सहनसुद्धा होत नव्हत्या. मानसिकतासुद्धा बिघडत होती, शारीरिकदृष्ट्यासुद्धा तुमच्या शरीरालासुद्धा खूप त्रास झाला. मारहाणसुद्धा झालेली इथं दिसत आहे, जे की तुमच्या आयुष्यात खूप त्रासाची दिसते. एक बंधन, एक जाळं आखलं, त्या जाळ्यात तुम्ही अडकलात, फसला, सगळ्या गोष्टी तुम्ही फेस केल्या आणि तरीसुद्धा तुम्ही टिकून राहण्याचा प्रयत्न केला. पण ती समोरच्या व्यक्तीने इतकं तुम्हाला त्रास दिला की त्या वेदनेतून तुम्ही बाहेरच पडू शकत नव्हता, इतकं तुम्हाला त्रास दिला. खूप वाईट. मला सुद्धा ते कसं तरी होते तुम्हाला सांगताना, कारण इतकी वाईट एनर्जी कोणाला सुद्धा छळ करू नका कोणाचा. तुम्हाला होत नसेल ना तर तो विषय सोडून द्या, स्टॉप करून टाका, किंवा समोरच्याला सांगा तुझा पर्याय बघ. पण कुणाचा छळ करून स्वतःला कसं आहे, शेवटी कर्म असतं. देवाला एक परीस नाही भिले तरी चालेल, देवाला 4 शिव्या द्या चालेल, पण कर्माला भीती पाहिजे, कर्माची भीती पाहिजे म्हणजे पाहिजे. कर्म देवाला सुद्धा चुकलेलं नाही आहे, ह्या दृष्टीनं तुम्ही लक्षात घ्या. कोणाचंही असलं तरीसुद्धा दुसऱ्याला छळ द्यायचं नाही, छल कपट घ्यायचं नाही, त्याचा तळतळाट घ्यायचं नाही कधी. तो विषय आपल्याला जमत नसेल तर तो तिथं सोडून द्यायचा, भले आपल्याला त्रास होऊ दे, पण त्याला जर आपल्याला वाटत तो जर तळमळत असेल की त्याच्या सुखासाठी, त्याचं सुख दुसरीकडे असेल, तर आपण तो विषय कधीही सोडून द्यावा. कारण हा इतका छळ वाईट केला तुमचा की लय खूप म्हणजे अतिशय वाईट. आणि तुम्ही असं नाही की ती छळ कपट झाला, तुम्ही परत जाऊन सेटल झाला म्हणजे तुम्ही त्या गोष्टी विसरलाय, असं नाही आहे. तुमच्या मनात, आत्म्यात आजही तुमच्या मनात बदल्याची भूमिका, बदला त्या गोष्टीचा बदला फिरून चक्र त्याच्याकडे यावं. म्हणतो ना आपण, हे देवाचा फेरा त्याच्याकडे पण जावावा, जे मला घडलंय ते त्याला घडावं, असं आपण जे श्राप देतो तसं तुम्ही केलेलं आहे. आणि त्या व्यक्तीला तो श्राप लागत आहे आणि त्या व्यक्तीकडे ते सगळं फिरलेलं आहे. तो व्यक्ती ते भोगत आहे का नाही हे आपण नंतर बघू. पण इथं जे एनर्जी दिसते, तुमची करंट एनर्जी दिसते, ती खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे. कोणही असेल, बघत असेल चॅनेलवरती, पण तुमची एनर्जी इथं तुम्ही अतिशय वाईट सहन केलेलं आहे, खूप सहन केलेलं आहे. म्हणून आज तुम्हाला न्याय पाहिजे, त्या गोष्टीसाठी न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. देवानं काहीही करू दे, देवाचं काहीही असू दे, देवाच्यापर्यंत माझ्या भावना पोचू देत, पण मला न्याय पाहिजे. मी त्या न्यायासाठी रडणार, मी त्या न्यायासाठी रोज देवाकडे विद्वान मागणार, किंवा त्या न्यायासाठी मी रोज रडत असते किंवा असतो. मला तो न्याय मिळालाच पाहिजे. असं तुम्हाला त्या न्यायासाठी सुद्धा तुम्ही तुमचा हक्क मागताय. तुम्हाला त्या न्यायासाठी न्याय असं वाटतंय की तुम्हाला एवढं कोण आपल्याशी वाईट वागू शकतो आणि देव त्याला कसं जगून देऊ शकतो, ह्याचं सुद्धा वाईट वाटतोय तुम्हाला. खूप त्रास होतोय तुम्हाला या गोष्टीचा. आणि निगेटिव्ह शक्तीसुद्धा करण्यात आल्या, असं नाही आहे की त्या निगेटिव्ह शक्ती केल्या नाहीत. आणि हे थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे झालेलं आहे सगळं. जे काय तुमच्या आयुष्यात झालं ते थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे झालं. आणि तुम्हाला यातून न्याय मिळेल का? आणि ती व्यक्ती आत्ता सध्या काय तुमच्या विरोधात भोगत आहे, किंवा काय त्रास होत आहे का त्या व्यक्तीला आता त्रास होत आहे का?
त्या व्यक्तीला त्रास होत आहे का? बघा, त्रास तर भरपूर होत आहे. त्रास तर भरपूर होत आहे, असं नाही की त्रास होत नाहीये, त्रास होतोय, पण त्याला त्याच्या केलेल्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय आणि ती वेळ त्याला परत पाहिजे. त्या व्यक्तीला ही वेळ परत पाहिजे. तो जो व्यक्ती आहे, जो तुमच्या आयुष्यात वाईट वेळ आणला, कोणीही असेल, तुम्ही ज्या इंट्युशननं बघत असाल ते तुम्ही घेऊन चला. ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात उथलपुथल केली, तुमचं आयुष्य सगळं नासवलं, तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला वेदना दिल्या, तोच व्यक्ती आज त्या क्षणाची वाट बघतोय, जे की त्यानं पास्टमध्ये तुमच्यासोबत केलं. त्या गोष्टीची माफी मागावी आणि तो क्षण त्याच्या आयुष्यात परत यावा असंही त्याला वाटतंय, पण तो क्षण काय त्याच्या आयुष्यात येणार नाही. हे त्याच्या आयुष्यात आत्ता इतका पश्चाताप होतोय की तो एकटा पडलाय, संघर्ष करतोय, परत एकदा स्ट्रगल करतोय, पैसा नाही, काही नाही, कर्ज पण इथं झालेलं दिसतंय. पण खूप जणांच्या बाबतीत असं पण आहे, खूप जणांच्या म्हणजे सगळ्यांच्या नाही आहे, पण धन संपत्ती खूप जणांच्याकडे आहे, त्यामुळे तो उर्मटसुद्धा झालेला आहे. त्याला आजही वाटत नाही की जे झालं ते मी काय केलेलं आहे. पण पैसा सोडून तो प्रत्यक्ष स्वतःच्या पर्सनल आयुष्यात सुखी नाही, सुखीच नाही आहे तो व्यक्ती. इथं क्लिअर दिसतंय, सुखी नाही आहे. स्ट्रगल करतो, सगळं करतो, सगळं झालेली आहे ती व्यक्ती. खूप त्याच्याकडे पैसा जरी असेल तरीसुद्धा जे सुख पाहिजे ते सुख त्याच्या नशिबात नाही. त्या सुखासाठी तो तडफडतो आहे, ती व्यक्ती तडफडते आहे, पण त्याला जे हवं ते त्याला भेटत नाही आहे. तर अजून यापेक्षा आणि कसला न्याय पाहिजे आहे तुम्हाला? तुमचा न्याय भेटताना दिसतोय, 100% तुम्हाला तुमचा न्याय मिळेल. खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे तुमच्यासाठी, खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे. आणि एनर्जी कशी वाटली पाईल नंबर 1 तर मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता वळूयात पाईल नंबर 2 कडे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे आहे पाईल नंबर 2, जे आपण कवडीद्वारे बघणार आहे. जे की प्रत्येकाला असं वाटत असेल की मी मगाशी सांगितलं की आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं कौल पाहिजे असेल किंवा एखादी मनात शंका कोणती असेल, काहीही असेल तुमच्या मनात, जे मी इथं तुम्हाला सांगणार आहे त्यावरती तुम्हाला कौल पाहिजे असेल तर या कवडीवरून आपण ठरवणार आहे पाईल नंबर 2, जे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या काळामध्ये किंवा पास्टमध्ये काय गोष्टी घडल्या असतील तर त्यात तुम्हाला काय गायडन्स आहे किंवा काय गोष्टी घडत आहेत हे आपण बघणार आहोत. आपण काय असं प्रश्न केलेला नाही आहे की हेच पाहिजे तेच पाहिजे किंवा हे काम होईल का. जे काय असेल ते असेल, जे काय घडणार आहे, जे समोर येणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करून आपण पुढे जाणार आहोत. श्री स्वामी समर्थ. पाईल नंबर 1 मध्ये पण खूप छान आणि अप्रतिम एनर्जी, स्ट्रॉंग एनर्जी होती. तसंच तुमच्यामध्ये पण एनर्जी खूप स्ट्रॉंग असावी ही मी प्रार्थना करते. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. टावर मुवमेंट येऊन गेलेला आहे तुमच्यामध्ये. लग्न जमत नसेल किंवा लग्नाच्या कार्यक्रमामध्ये अडथळा येत असेल किंवा घर बांधायचं असेल, घराच्या बाबतीतच मला जास्त स्ट्रॉंग एनर्जी दिसते आहे. काहीच एनर्जी व्यवस्थित नाही आहे तुमची. खूप डिस्टर्ब आणि खूप त्रास, खूप वेदना, खूप निगेटिव्ह शक्ती, जे की तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात एक टावर मुवमेंट येऊन गेलं. जे की तुमचं लग्न जमत होतं ते लग्न मोडलेलं आहे असं पण दिसतं आहे. खूप जणांच्या आयुष्यातलं साखरपुडा असेल, अजून कोणत्या गोष्टी असतील, लग्नासंदर्भात असतील, घर बांधायचं असेल तर त्या संदर्भात सुद्धा तुमचा विश्वासघात झालेला आहे. हे पण स्ट्रॉंग एनर्जी इथं दिसत आहे. तर महत्त्वाचं नुकसान खूप झालेलं आहे. नुकसान म्हणजे चढती पायरी. एकदम चांगलं सुख समाधान शांतता एकदम चांगला असताना एखाद्या व्यक्तीने, एक व्यक्ती आहे जो पुरुष तत्वाचा आहे आणि स्त्री तत्वाचा आहे, दोन्हीही व्यक्ती इथं एनर्जी दिसत आहे. दोन्ही व्यक्तींची एनर्जी इथं स्ट्रॉंगली आणि क्लिअर दिसत आहे की दोन्ही व्यक्तींची एनर्जी इथं आहे, जे की तुमच्या आयुष्यात त्रासदायक आहेत, तुम्हाला त्रास देताना दिसत आहे तुमच्यामध्ये. की हे दोन व्यक्ती जे तुमच्या आयुष्याची उथलपुथल माजवून ठेवली, सगळं नष्ट करून टाकलं. तुमच्या आयुष्यातली चांगली वेळ जी होती ती कुठेतरी गमावली. तुमच्या आयुष्यात टावर मुवमेंट आलं म्हणजे तुमच्या एक कटकारस्थान आखून ते सगळं एक असं गणित तुमच्या आयुष्यात केलं की तुमच्या आयुष्यात सगळं उद्ध्वस्त व्हावं. एक चांगलं व्यक्तिमत्व होतं तुमचं, एक ताज
म्हणतो ना, एक राजासारखं जीवन, ज्याच्या डोक्यावर ताज असतो, ज्याला कोणही दिसलं तरी तो नमस्कार घालत असेल, असा तुम्ही व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं आयुष्य खराब केलं ह्या दोन व्यक्तींनी तुमचं आयुष्य खराब केलं, ज्यामध्ये तुमचं सेलिब्रेशन होतं, घरदार होतं, संसार असेल किंवा लग्न जमणार असेल, लग्न होणार असेल किंवा लग्न मोडलेलं सुद्धा असेल, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या इथं घडताना दिसत आहेत. आणि आत्ताची जी इंट्युशन्स आहेत तुमची, पूर्णपणे एकटे पडलेला आहात. तुम्हाला कुणासोबतही बोलायची इच्छा होत नाही. दुसरं असं की तुम्हाला तुमच्या मनातल्या काही गोष्टी आता कुणालाच शेअर करू वाटत नाही, कारण तुम्ही ही दुनियादारी सगळं शिकला, बघितला, कोण कुणाचं नाही हे सगळं तुम्हाला समजलं. त्यामुळे आता होता होईल तेवढं दुःख तुम्ही तुमच्या मनात, तुमच्या मनातल्या तिजोरीत साठवून ठेवलं. कारण हा बाजार आहे, ह्या बाजारात मला माझं दुःख वाटायचं नाहीये. ह्याचा मोबदला जो आहे तो वेगळा होतो. वेगळा म्हणण्यापेक्षा त्याची किंमत होत जाते किंवा त्याचा बाजार होतो, त्या भावनेचा बाजार होतो तुमच्या. त्यामुळे ते काय तुम्ही मनात साठवून जे इतकं ठेवलंय तुमच्या मनात, जे तिजोरीत, ते आता तुम्हाला कोणाला शेअर पण करायचं नाही आहे, कोणाला सांगायचं नाही आहे. वेळ आली तर तुम्ही एकटे राहू शकता, स्वतःला एकटे महसूस करू शकता, एकट्यामध्ये रडून, स्वतःला त्रास करून, स्वतःबरोबर काय घडलंय ह्याचासुद्धा त्रास करून घेऊ शकता. पण तुम्ही दुसऱ्याला सांगणं कधीच मान्य करणार नाही आता, कारण ही तीव्रता, ही निगेटिव्ह शक्ती इतकी भयानक आहे की तुमच्यामध्ये आता तुमची कपॅसिटी नाही आहे की हे सगळं निस्तरावं, परत एकदा कोणाशी विषय आपल्या आयुष्यातला शेअर करावा असं तुम्हाला वाटत नाही. आणि तशी दुनियादारी तुमच्यासाठी योग्यतेची आहे, हे महत्त्वाचं आहे की तुम्हालाच ते वाटत नाही आहे की ही सगळी दुनिया माझी आहे किंवा जे कोण असतील माझे मतलब ते माझे आहेत, हेच तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही. त्यातूनच तुमचा गैरसमज जास्त, गैरसमज म्हणण्यापेक्षा ठाम विश्वास जास्त वाढलेला आहे की हे माझं कोणीही नाही आहे. आणि दुसरं, जी काळ गेला, जो वेळ गेली, जो नुकसान तुमचं झालं, जे वेळ तुमच्या आयुष्यात वाईट आली, त्या वाईट वेळेसाठी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इतकं, म्हणजे ती वेळ आजही तुमच्या आयुष्यात हवी आहे किंवा त्या वेळेची, त्या घटनेची, त्या मोमेंटची वाट अजूनही बघताय की ती वेळ माझ्या आयुष्यात यावी, लवकरात लवकर यावी. माझ्या आयुष्यात जे काही घडलं असेल तर ते सुद्धा मला हवं आहे, मी त्या वेळेची वाट बघत आहे असं सुद्धा तुम्हाला वाटतंय. खूप मन लावून आतुरतेने त्या गोष्टीची वाट बघताय. तुमची त्या गोष्टीसाठी चिडचिड देखील होते आहे. ती वेळ आठवली की त्या गोष्टीचा त्रास होतो तुम्हाला, अतिशय वाईट त्रास होतो. इतका त्रास होतो की मला हा देवाने जन्म दिलाच का, मला हे जे आयुष्य दिलं का, मला माझ्या आयुष्यात इतका त्रास द्यायचा होता तर मला का जन्म दिला माझ्या आईवडिलांनी, असं सुद्धा तुम्हाला वाटतं. ह्या देवाने मला ही भूमी का दाखवली, मला ही जन्म नको होता, कशाला मला जन्म द्यायचा, इतकं सुद्धा तुमचा तिरस्कार होतोय, राग होतोय, मानसिकता बिघडते. आणि यावरती तुम्हाला न्यायसुद्धा पाहिजे आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरती न्यायसुद्धा तुम्ही परमेश्वराकडे मागत असता. आणि तो न्याय तुम्हाला मिळेल का हे आपण बघणार आहोत. हा न्याय तुम्हाला भेटेल का, न्याय भेटेल का तुम्हाला, न्याय मिळेल का तुम्हाला. यस, जस्टिस. जस्टिस, न्याय. पण त्या अगोदर जे कार्ड आलेलं आहे ते आहे वाद विवाद, भांडण, जे की तुमच्या आयुष्यात होणारच आहे. आणि ते तुम्ही कसं आहे, एकटे पडलाय, खूप सगळ्या जगाशी लढताय, प्रत्येक गोष्टीशी लढताय, तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला असं वाटतंय की माझ्याच बाबतीत हे का, मलाच हा त्रास का. आता तुमची सिच्युएशन ही आहे, मगच त्यानंतरच तुम्हाला न्याय मिळतोय. तुमची आत्ताची जी परिस्थिती आहे ती अशीच आहे की मी एकटीच का, मी एकटी का पडलेली आहे, ह्या जगाशी मी का भांडत आहे, मला कोण बोललेलं का सहन होत नाहीये, मी त्यांच्या विरोधात का प्रत्येक गोष्ट बोलतोय. कारण तुम्हाला परमेश्वराने एकटं राहून लढण्याची आणि जिद्दीने पुढे जाण्यासाठी आणि त्याच्यावरती न्याय मिळवून देण्याची हमी घेतलेली आहे. त्यातच तुमचं सुख आहे हे परमेश्वराला माहीत आहे आणि त्यावरतीच तुमचं भविष्य ठरणार आहे. आणि तुम्ही स्वतःला ह्या गोष्टीतून एकटं समजू नका. तुम्हाला हा कदाचित प्रश्न पडत असेल की मी आयुष्यात जे माझे जवळचे लोक आहेत ते मला तुटत आहेत आणि माझा त्यांच्याशी वाद होतो आहे आणि मी सगळ्याशी एकटीच लढत आहे.
आणि ह्या नंतरचा जो न्याय असणार आहे, जस्टिस असणार आहे, तो तुम्हाला प्रामाणिकपणे परमेश्वर तुम्हाला देताना दिसत आहेत. ह्या गोष्टीची खंत वाटून घेऊ नका की मी एकटा पडलोय किंवा एकटी पडलेली आहे. एकटे नाहीये. एकटा राहणं किंवा एकटा पडणं ह्याला सुद्धा खूप कारणं असतात आणि तो देव आपल्या पाठीशी असतो तरी सुद्धा आपण खंबीर असतो, एकटा असलो तरी सुद्धा. तर लक्षात ठेवायचं की तो वरचा आपल्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि त्यानंतरचा जो न्याय असणार आहे तो आपल्या फेवरमध्ये असणार आहे, आपल्या पद्धतीने आपल्याला जसा हवा आहे तसाच असणार आहे. ह्या गोष्टीवर तुम्हाला ठाम राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला संघर्ष परत एकदा जोमानं केला पाहिजे. आणि मला असं पटतंय तुमचं जास्त स्वभाव की आता तुम्ही जी तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ज्या शेअर करत नाही ते अतिउत्तम आहे की तुम्ही माणसे ओळखायला शिकला आहात. माणसांची पारख तुम्हाला कळायला शिकलेली आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट घटना असतील तर त्या फेस केल्यानंतर तुम्हाला आता एक गोष्ट तर नक्की समजलेली आहे की कोण कोणाचं नाही आहे. आपण जितकं दुःख लोकांना शेअर करतो तितकं आपलं हसं होत जातं, आपला बाजार मांडला जातो. त्यामुळे आता तुम्हाला असं परफेक्ट माहिती झालं आहे की आता आपण कुणालाही काहीही सांगायचं नाही. भले स्वतः एकट्याने रडायचं, स्वतःला त्रास करून घ्यायचा, पण कोणाला सांगायचं नाही आहे. इथं ती एनर्जी दिसते आहे मला की तुमच्यामध्ये आता बॅलन्स व्यवस्थित झालेला आहे, खूप व्यवस्थित झालेला आहे बॅलन्स. फक्त त्रास करून घेऊ नका स्वतःला, खूप रागीट चिडचिड स्वभावामध्ये ठेवू नका आणि त्याच गोष्टी पास्टमध्ये झालेल्या आठवत बसलात तर प्रगती कुठेतरी थांबेल किंवा तुमच्या प्रगतीचा वेग आहे तो कमी कमी होत जाईल. तुम्हाला त्या गोष्टींमध्ये थोडंसं पूर्णविराम द्यायचं आहे आणि तुमचा गतीचा म्हणजे पुढे जाऊन प्रगतीचा जो मार्ग आहे तो जरासा तीव्रतेने वाढवायचा आहे. तीव्रतेनं वाढवण्यासाठी तुम्हाला पास्टमधल्या गोष्टी झालेल्या गोष्टींचा विचार तुम्हाला कमी करायचा आहे आणि संघर्षाकडे जास्त फोकस द्यायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जाऊन काहीतरी प्रगती करू शकाल. तर एनर्जी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. पूर्ण करंट एनर्जी आहे तुमची ही आत्ताची जस्टची. तर एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ.